सर्व पत्रकारांचे मिश्र खत आमच्याकडे सर्व मुबलक प्रमाणामध्ये आहे. या दोन खतांचं जास्त मागणी, दोन खतांची जास्त मागणी, या दोन खतांची टंचाई येण्याची शक्यता आहे. पण सर आपली जी जर रेट व्यवस्थित राहिल्या तर आता युद्धामुळे व्हायचं असं पेपर यायला जाईल तुमच्या हातात आहे. नाही सर, उपलब्ध होईल ते शेतकऱ्यापर्यंत केलं पाहिजे सर. ब्लॅक मार्केट होता कामा नये येस सर. तुमच्या कृषी सहाय्यकांना अलर्ट करा आणि तुमच्या कृषी सेवा केंद्राला अलर्ट करा. हे 2 महिने असे आहेत की जूनपासून पाऊस चालू होत असल्यामुळं आपण खरीपाच्या आढावा बैठक ही जिल्ह्याची घ्यावी आणि मग विभागीय आणि मग राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांची अध्यक्षतेखाली घेतली जाते. आता 2-3 प्रश्न आपल्यासमोर गंभीरपणाने उभे आहेत. एक म्हणजे युद्ध परिस्थिती सुरू असल्यामुळं खतं येण्यामध्ये अडचणी आहेत. विशेषतः युरिया आणि DAP ही शेतकऱ्यांची जास्त मागणी आहे. ती मिळणं, ती शेतकऱ्यांपर्यंत पोचणं, बी बियाणं चांगलं मिळणं, निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं आहे हे अनेकदा आपण बघितलेलं आहे. त्याशिवाय पावसाचा यावेळेला आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आणि सगळ्या हवामान तज्ज्ञांनी सातत्याने एक अंदाज व्यक्त केलेला आहे की हे वर्ष अल निनोचं फार मोठं सावट आपल्या देशासमोर आहे आणि 92% पाऊस होईल. तर हे भाकीत खोटं ठरावायची प्रार्थना आपण करूया. परंतु जर झालं तर आपल्याला सामूहिकपणे यावर मात करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये असलेले पाण्याचे साठे आहेत ते जपून वापरणं. आता मला राजेश पाडवी आमदार सांगत होते की साहेब आज टीव्हीवर असं दाखवत होते की जगातील सर्वात जास्त तापमान असलेलं शहर हे नंदुरबार, अकोला, अमरावती हे दाखवत होते. म्हणजे खरं आहे की 46.वरती आपलं तापमान गेलेलं, अजून मे महिना यायचा आहे. तर मग यामध्ये एवढं जर उष्णता होणार असेल तर बाष्पीभवनही त्या पद्धतीनं होणार. ते पाण्यासाठी आपल्याला जपून वापरावे लागते. आपल्याला मे महिना अजून एप्रिल संपला थोड्या 2 दिवसांनी, तर मे महिन्यामध्ये आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. पावसाचा हंगाम वाढणार आहे असं भाकीत केलं जातं. म्हणून पाणी आपल्या असलेला पाण्याचा साठा ऑगस्टपर्यंत कसा पुरेल त्याचं नियोजनसुद्धा करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला या खरीपाच्या निमित्ताने युरिया आणि DAP आणि जे लिंकिंग आहे, आता ते शेती सेवा केंद्रवाल्यांनी जेव्हा आता संप केला त्यांचं म्हणणं असं होतं की बा आमच्यावर खटले भरले जातात, आम्हाला देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत खत तेच आम्हाला लिंकिंग लावतात, त्यामुळे आम्हाला खालीसुद्धा शेतकऱ्यांना लावावं लागतं. म्हणून आम्ही मंत्रिमंडळाने असं ठरवलं आहे या कंपन्यावर खटले भरायचे. ज्या कंपन्या हे खतं देत असताना लिंकिंगचं पट लावत असतील आपल्या विक्रेत्याला आणि विक्रेते जर शेतकरी लावत असतील तर त्या मुख्य जो कंपनी आहे त्याच्यावर खटले भरायचे. विशेषतः बियाणं हे निकृष्ट अनेक वेळा दिलं जातं आणि शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं. ते बियाणं चांगलं वापरलं पाहिजे. पावसाचा खंड पडला की MSEBनं लाईट व्यवस्थित शेतकऱ्यांना दिली पाहिजे. अशा त्यानंतर जलसंधारणाची कामं व्यवस्थित झाली पाहिजेत. अशा अनेक विषयावर आज खरीप हंगामावर चर्चा झाली.